जे करू ते मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेत अर्पण करत असताना, त्यांचे आशीर्वाद घेत असताना त्यातली सात्विकता कुठेही ढळू द्यायची नाही. जेवढं माझं वय नाही आहे तेवढी लोकांनी इंडस्ट्रीत कामं केलेली आहेत. प्रॉब्लेम आला कुठल्याही प्रकारचा तर मी तो सोहमबरोबर डिस्कस करते आणि नंतर त्याचं सोल्युशन मला आदेश देतो. खूपदा असं होतं की मला माझ्या वाढदिवसाला सेटवर जाता येत नाही, तर मला नेक्स्ट दिवशी रुसलेले असतात माझ्यावर की तू वाढदिवस दिवशी का नाही येत. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा ग्रँड सोहळा आहे आणि बांदेकर कुटुंब माझ्यासोबत आहे. कसे आहात? अरे मस्त सुपर. म्हणजे मला ना एक प्रश्न खूप जेन्युइनली विचारायचा आहे. सोहम प्रोडक्शन जेव्हा एखादी मालिका घेऊन येतं ती सुपरहिट कशी ठरते? मला सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे त्याचा? काहीतरी असेलच. नाही, कसं आहे की मुळात अत्यंत जे करू ते प्रामाणिकपणे करू, जे करू ते मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेत अर्पण करत असताना, त्यांचे आशीर्वाद घेत असताना त्यातली सात्विकता कुठेही ढळू द्यायची नाही. अशा पद्धतीने प्रचंड मेहनत करून काम करत असतो आणि काय परिणाम येणार याचा विचार करत नाही, पण चांगलं करत राहूया आणि मग मायबाप आम्हाला आशीर्वाद देतात. खरंच हे त्यांच्यामुळे शक्य आहे. पण आपल्याकडे इन्ग्रेडियंट आहे स्वामी समर्थ. ते आहेत आमच्या बरोबर आणि ते प्रत्येक वेळेस साथ देत असतात. अगदीच. पण कितीही पैसा आला निर्मात्यांकडे किंवा कितीही आपली मालिका चालली, जेव्हाही नवीन मालिका येते थोडं प्रेशर असतंच. कारण थोडं खूप असतं कारण ती एक जबाबदारी असते. जबाबदारी जी एक चॅनलने आपल्यावरती टाकलेली जबाबदारी, पूर्ण कलाकारांनी आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याबरोबर काम करण्यासाठी तयार झाल्याची जबाबदारी, प्रेक्षकांकडून आपल्याला चांगलं प्रेक्षकांसाठी डिलिव्हर करता यावं याची. त्यामुळे जबाबदारी खूप असते, खूप प्रेशर असतं. अगदी. सोहम, मी मगाशी तुझं एक उत्तर ऐकलं की मी इतका कॉन्फिडन्स नसतो जर मी सेटवर गेलोच नसतो. मी सेटवर गेलो म्हणून मी इतका कॉन्फिडन्स आहे. मला हे उत्तर फार आवडलं आहे. पण ना तुझं नाव लागतं, सोहम प्रोडक्शन यांची मेहनत तर आहे, पण आपलं नाव लागतं. तो प्रेशर आणि ते काम सगळं कसं सुरू आहे? नाही, ते खूप छान सुरू आहे. ते खरं तर एकट्या माझं काम नाही आहे. सगळे खूप जण मला सपोर्टला असतात. मी खूपदा नाही 99% असं होतं की मी सेटवर सगळ्यात लहान असतो. त्या गोष्टीसाठी मला एक काही गोष्ट जमते की जर माझ्याकडनं काही मला डाऊट्स असतील तर मी तिकडे असलेल्या माणसांना मी अगदी विचारतो. कारण जेवढं माझं वय नाही आहे तेवढी लोकांनी इंडस्ट्रीत कामं केलेली आहेत आणि ते पण आपुलकीने खूप मला सजेशन्स देतात. या गोष्टी बदलू शकतात, खूप गोष्टी चांगल्या होऊ शकतात. सो त्या गोष्टीमुळे मी खरं तर खूप बिंदास्त आहे उलट, कारण माझ्याकडे एवढी छान टीम आहे, चांगला इमोशनल सपोर्ट आहे. त्या व्यतिरिक्त जसं मगाशी म्हणाल तसं की एक सिक्रेट इन्ग्रेडियंट हे आधीपासूनच पॉझिटिव्हिटी आहे. सेटवर कधीही आल्यावर कोणीतरी असं तोंड पाडून कोपऱ्यात बसलेलं असं कधीच नाही होत. आपले जे काही स्पॉट देतात, लाईट देतात, कोणी असेल ते एकमेकांची कामं करत असतात, एकत्र जेवायला बसतात. आपल्याकडे खूप छोट्या छोट्या गोष्टींवर सेलिब्रेशन होतं जे खूप मजा येते आणि ते आम्ही खूप आधीपासून म्हणलेलं आहे. आणि खूपदा असं होतं की मला माझ्या वाढदिवसाला सेटवर जाता येत नाही, तर मला नेक्स्ट दिवशी रुसलेले असतात माझ्यावर की तू वाढदिवस दिवशी का नाही येत. सो हेच आहे, ते माझ्यावर एवढं मनापासून प्रेम करतात, आईबाबांवर एवढं मनापासून प्रेम करतात की ते जेव्हा प्रेक्षकांपर्यंत जातं ते प्रेम दिसतं आणि मग त्यांच्या इन रिटर्न त्यांचं प्रेम आम्हाला मिळतं. अगदीच. पण मला एक गोष्ट सांगायची, मला ही फ्रेम फार सुंदर. एक सांगू, मी आता जाते. हा इतकं मस्त बोलतो. मी खरंच आता मला हाच प्रश्न होता की ज्या मुलाला लहानापासून मोठं केलं तो जेव्हा इतकं छान बोलतो असं ना, अरे हे कुठे शिकला निघतो आता. मुळात कसं आहे की लहानपणापासून ना आमच्या जसं आज ही मालिका आहे एकत्र कुटुंबाची, आमचं सुद्धा कुटुंब खूप मोठं आणि ना तेव्हापासून आमच्या कुटुंबात आम्ही सगळेजण असेच एकमेकाचं मन जपत एकमेकाला बघत मोठे झालेले आहोत. आणि हे करताना ना मी सोहमला शाळेत असताना कायम सांगायचो की शाळेत किती मार्क्स मिळतात यापेक्षा तू शाळेत माणूस म्हणून किती गुण मिळवतो हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यात तो यशस्वी ठरतोय याचा मला जास्त आनंद आहे. आणि म्हणून ते तो बोलतो त्यावेळेला मी असं कौतुकाने बघत असतो. अरे खरंच अगदीच, म्हणजे मला हाच तो मुलगा आहे का ज्याला मी इतकं ओरडायचे, अभ्यास नाही करत आज सकाळपर्यंत निघण्याच्या आधीपर्यंत
तर नाही, मला फार बरं वाटतं की जेव्हा तो असा पब्लिक प्लेसमध्ये जेव्हा किंवा इंटरव्ह्यूसाठी जिथे मलाही स्वतःला धडधडत असतं आणि कसं बोलायचं ते कळत नाही, शब्द जुळवता येत नाहीत, तिथे तो इतकं छान बोलतो, तर मला फार बरं वाटतं ते बघून सगळं. अगदीच. एक शेवटचाच प्रश्न, मला ही फ्रेम फार सुंदर दिसते ताई, तू पुढे आहेस, हे दोघं तुझ्या मागे आहेत आणि हे खऱ्या आयुष्यातही आहे की निर्माती म्हणून जेव्हा तू पुढे जाताना या दोघांची खंबीर साथ मागे उभी आहे. त्या दोघांबद्दल आज व्यक्त व्हायचं असेल तर काय सांग? हो, अगदी नक्कीच की म्हणजे मला प्रॉब्लेम आला कुठल्याही प्रकारचा तर मी तो सोहमबरोबर डिस्कस करते आणि नंतर त्याचं सोल्युशन मला आदेश देतो. किती छान. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली अशा असाव्यात. आहे, खरंय खरंय, अशाच असाव्या. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्राईम टाईमवर स्टार प्रवाहावर मालिका येते घरोघरी मातीच्या चुली. काय सांगशील? पण एवढंच बोलायचं आहे की नुकतंच इट्स मज्जा थ्रू ठरलं तर मगला बेस्ट सिरियलचं अवॉर्ड मिळालेलं. तर नेक्स्ट वर्षी जेव्हा अवॉर्ड्स होतील तेव्हा इतर ठरलं तर मग किंवा मातीच्या चुलीला अवॉर्ड मिळतील, एवढं आम्ही पण मॅनिफेस्ट करतोय. आम्ही चांगलं काम करू. खूप मस्त. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.